नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 या अभ्यास पर्वातील ॲक्सेप्ट चॅलेंज अँड क्वालिफाय टीईटी या मिशनमध्ये मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रातील बौद्धिक विकासाचे काही सिद्धांत अभ्यासले. त्यांचा आपण एक 2च मिनिटामध्ये रिव्ह्यू घेऊयात. जीन पियाजे आणि हवार्ड गार्डनर या 2 मानसशास्त्रज्ञांनी बौद्धिक विकासाचे आपले जे सिद्धांत मांडले ते सिद्धांत काल आपण अभ्यासलेत. जीन पियाजे यांचा बौद्धिक विकासाचा सिद्धांत आहे संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत. या सिद्धांतामध्ये त्यांनी बालकाच्या बौद्धिक विकासाचे 4 कालखंड सांगितले. संवेदकारक कालखंड, पूर्व क्रियात्मक कालखंड, मूर्त क्रियात्मक कालखंड आणि औपचारिक क्रियात्मक कालखंड. आता हे कालखंड लक्षात कसे ठेवायचे, तर त्याची एक ट्रिक मी आपणाबरोबर शेअर केली होती. SPCF. एस मीन्स सेन्सरी मोटर स्टेज म्हणजे संवेदकारक कालखंड. P मीन्स प्री ऑपरेशनल स्टेज म्हणजे पूर्व क्रियात्मक कालखंड. C मीन्स कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणजे मूर्त क्रियात्मक कालखंड. आणि F मीन्स औपचारिक क्रियात्मक कालखंड, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, SPCF. त्यानंतर हवार्ड गार्डनर यांनी जी आपली बौद्धिक विकासाची उपपत्ती किंवा सिद्धांत मांडला तो आहे थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स, अनेक बुद्धी सिद्धांत. या थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स मध्ये हवार्ड गार्डनर यांनी असं सांगितलंय की व्यक्तीमध्ये बुद्धिमत्तेचे 8 प्रकार असतात. 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता कोणत्या आणि त्या कशा लक्षात ठेवायच्या याबद्दल मी एक ट्रिक आपणाबरोबर शेअर केली होती. ती ट्रिक आहे LMM स्किन. L मीन्स लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, M means mathematical intelligence, another M means musical intelligence, S means spatial intelligence, K means kinesthetic intelligence, I means intrapersonal intelligence, another I means interpersonal intelligence, and N means natural intelligence. तर अशा प्रकारे आपण हे 2 बौद्धिक विकासाचे सिद्धांत जे आहेत ते लक्षात ठेवूयात. कालच्या व्हिडिओला देखील आपण सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या टॉपिककडे जाण्यापूर्वी आपणा सर्वांना मी रिक्वेस्ट करते की जर हा व्हिडिओ आपल्याला युजफुल वाटत असेल आणि आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे ज्यांना गरज आहे त्या सगळ्याच मित्रमैत्रिणींना या व्हिडिओचा उपयोग होईल. वळूया आजच्या टॉपिककडे. आज आपण बौद्धिक विकासाचे इतर काही सिद्धांत अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला सिद्धांत आहे स्पियरमन यांचा. चार्ल्स स्पियरमन यांचा बुद्धिमत्तेचा सिद्धांत. चार्ल्स स्पियरमन हे ब्रिटिश सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी आपला जो बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला तो आहे 2 फॅक्टर थेअरी, म्हणजेच 2 घटक सिद्धांत किंवा द्विघटक सिद्धांत. बघा, नावावरून आपल्याला त्याचा अर्थ कळतो. 2 फॅक्टर थेअरी म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत. चला बघूयात कोणते आहेत 2 फॅक्टर. स्पियरमन यांनी आपली जी बुद्धिमत्तेची थेअरी मांडली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मानवी बुद्धिमत्ता ही 2 घटकांनी बनलेली असते. हे 2 घटक कोणते, तर पहिला घटक ज्याला त्यांनी जी म्हटलंय, स्मॉल जी. जी म्हणजे जनरल फॅक्टर, सर्वसाधारण बुद्धिमत्ता. आणि दुसरा घटक आहे एस, स्मॉल एस. एस म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर, विशिष्ट बुद्धिमत्ता. आता जी घटक म्हणजे काय, जी घटक म्हणजे सर्वसाधारण बुद्धिमत्ता किंवा सामान्य बुद्धिमत्ता. स्पियरमन यांच्या मते ही सर्वसामान्य बुद्धिमत्ता प्रत्येक व्यक्तीकडे असते आणि व्यक्तीच्या प्रत्येक कामामध्ये
ती व्यक्तीला मदत करत असते. मग ती गणित विषय असेल, भाषा विषय असेल, तर्कशक्ती असेल, स्मरणशक्ती असेल किंवा कोणतेही काम करताना हा जनरल फॅक्टर व्यक्तीला मदत करतो आणि हा जनरल फॅक्टर प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे एस घटक. एस घटक म्हणजे विशिष्ट बुद्धिमत्ता, स्पेसिफिक इंटेलिजन्स. हा स्पेसिफिक इंटेलिजन्स हा घटक प्रत्येक व्यक्तीमध्ये नसतो, तो काही व्यक्तींमध्ये असतो. ज्या व्यक्तींमध्ये विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता असते, समजा एखादा विद्यार्थी चांगला गात असेल, एखादा व्यक्ती इन्स्ट्रुमेंट प्ले करत असेल, एखाद्या व्यक्ती गणितात चांगला असेल, एखादा व्यक्ती यांत्रिक क्रियेमध्ये चांगला असेल, तर त्या व्यक्तींमध्ये त्या त्या प्रकारचे स्पेसिफिक घटक आढळून येतात. तर ही एक स्पेसिफिक इंटेलिजन्स त्या व्यक्तीमध्ये असतो आणि तो स्पेसिफिक इंटेलिजन्स आणि त्याच्यामध्ये असलेला जनरल फॅक्टर असे दोन फॅक्टर एकत्र येतात. आपल्या या सिद्धांतामध्ये स्पिअरमन यांनी जो निष्कर्ष मांडला तो असा आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये जी फॅक्टर हा कॉमन असतो आणि एस फॅक्टर हा एक असेल, दोन असेल किंवा त्यापेक्षा अधिक असेल. जर एस फॅक्टर एक असेल तर एस आणि जी अशी बुद्धिमत्ता तयार होते. जर एस फॅक्टर दोन असतील, समजा आपण दोन फॅक्टर S1 आणि S2 असे घेऊयात, तर S1, S2 आणि जी अशी बुद्धिमत्ता तयार होते. मग S1 म्हणजे यांत्रिक प्रक्रिया असेल, S2 म्हणजे संगीत असेल आणि जी ही कॉमन बुद्धिमत्ता. म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती ही गणितात चांगली असते, ती संगीतात चांगली असते, तिच्याकडे दोन स्पेसिफिक फॅक्टर असतात. समजा एखाद्या व्यक्तीकडे चार स्पेसिफिक फॅक्टर असतील, तर मग त्याचं कॉम्बिनेशन कसं तयार होतं, तर जनरल फॅक्टर जी प्लस S1 प्लस S2 प्लस S3 प्लस S4. म्हणजे या व्यक्तीकडे चार प्रकारच्या विशिष्ट बुद्धिमत्ता आहे. ज्या व्यक्तींमध्ये अशा प्रकारच्या अधिक विशिष्ट बुद्धिमत्ता असतात, अशा व्यक्तींना बऱ्याच वेळा आपण अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो, कारण ते अनेक गोष्टींमध्ये चांगले असतात. समजा एखादा व्यक्ती गणितात चांगला असेल, खेळात चांगला असेल, गायनात चांगला असेल, वादनात चांगला असेल, तर ह्या सगळ्या विशिष्ट बुद्धिमत्ता त्याच्या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या विशिष्ट बुद्धिमत्तांबरोबर जनरल फॅक्टर काम करतोय आणि मग त्या व्यक्तीला आपण अष्टपैलू असं म्हणतो, कारण तिच्यामध्ये अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. तर स्पिअरमन यांच्या मते टू फॅक्टर थेरी म्हणजे एस फॅक्टर आणि जी फॅक्टर हे दोन फॅक्टर एकत्र येतात आणि व्यक्तीची बुद्धिमत्ता तयार होते. स्पिअरमन यांनी बुद्धिमत्तेचे दोनच घटकांमध्ये वर्गीकरण केले आहे. जी घटक हा कॉमन फॅक्टर असतो आणि एस घटक हा स्पेसिफिक फॅक्टर असतो. हे दोन घटक एकत्र येऊन व्यक्तीची बुद्धिमत्ता तयार होते. म्हणजेच स्पिअरमन यांचा द्विघटक सिद्धांत लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे, जी घटक आणि एस घटक हे दोन घटक लक्षात ठेवायचे आहे. जी म्हणजे कॉमन फॅक्टर, एस म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर. त्यानंतर जे पी गिलफोर्ड यांचा बुद्धिमत्तेचा सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. गिलफोर्ड यांनी जो बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला, त्या सिद्धांतामध्ये त्यांनी काय केलं, स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट मॉडेल असं बुद्धिमत्तेचं एक मॉडेल तयार केलं आणि त्याने त्याला नाव दिलं स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट, SI मॉडेल. या मॉडेलमध्ये त्यांनी असं सांगितलं की बुद्धिमत्ता ही 3 डायमेन्शनल आहे, ती 3 परिमाणांनी बनलेली असते. मग हे 3 परिमाण कोणते, तर एक आहे ऑपरेशन म्हणजे प्रक्रिया, दुसरं आहे कॉन्टेंट म्हणजे विषय वस्तू, तिसरं आहे प्रॉडक्ट्स म्हणजे उत्पादन किंवा निर्गम. आता हे 3 डायमेन्शन्स कसे दिसतात आणि त्यांनी बुद्धिमत्तेचं कोणतं मॉडेल तयार केलं ते आपण पाहूया. बघा, या चित्रामध्ये आपल्याला गिलफोर्ड यांनी तयार केलेलं बुद्धिमत्तेचं मॉडेल दिसतं, स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट. हा एक क्यूब आहे, 3 डायमेन्शनल क्यूब, ज्याला लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट आहे. तर ह्याची जी लेंथ आहे, ह्या लेंथ मध्ये आपल्याला या ठिकाणी 1 2 3 4 5 5 फॅक्टर दिसतात. लेंथचं नाव त्यांनी दिलेलं आहे ऑपरेशन्स, कार्यप्रक्रिया. ह्याचे जे 5 फॅक्टर्स आहेत ते आहेत कॉग्निशन, मेमरी, डायव्हर्जंट थिंकिंग, कॉन्व्हर्जंट थिंकिंग आणि इव्हॅल्युएशन.
आता या 5 फॅक्टरचं काय मिनिंग आहे? तर बघा, ऑपरेशन्स कार्यप्रक्रिया म्हणजे मेंदू कोणकोणते कार्य करतो. त्यामध्ये पहिलं आहे कॉग्निशन. कॉग्निशन म्हणजे ज्ञान मिळवणं. मग ते ज्ञान आपण वेगवेगळ्या पद्धतीने मिळवतो. मेमरी म्हणजे स्मरणशक्ती. त्यानंतर डायव्हर्जंट प्रोडक्शन किंवा डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे सर्जनशील विचार. कॉन्व्हर्जंट प्रोडक्शन किंवा कॉन्व्हर्जंट थिंकिंग म्हणजे तर्कशुद्ध विचार. आणि शेवटचं आहे इव्हॅल्युएशन. तर ऑपरेशनमध्ये हे 5 घटक येतात: कॉग्निशन, मेमरी, डायव्हर्जंट थिंकिंग, कॉन्व्हर्जंट थिंकिंग आणि इव्हॅल्युएशन. आता दुसरं डायमेन्शन जे आहे ते म्हणजे कॉन्टेंट. बघा, या क्यूबची जी ब्रेडथ आहे तिथे कॉन्टेंट दाखवलेलं आहे. ह्या कॉन्टेंटमध्ये 4 घटक आहेत: फिगरल, सिम्बॉलिक, सिमॅन्टिक आणि बिहेवियर. आता हे कॉन्टेंटचे जे काही 4 घटक आहेत ते आपण अभ्यासूयात. त्यांचा अर्थ काय ते समजून घेऊयात. फिगरल म्हणजे दृश्य किंवा श्राव्य पद्धतीने मिळालेली माहिती. सिम्बॉलिक म्हणजे चिन्ह, अक्षरे, संख्या याद्वारे आपण मिळवलेली माहिती. सिमॅन्टिक सिमॅन्टिक म्हणजे आपल्याकडे असलेली अर्थपूर्ण माहिती, कल्पना. त्यानंतर बिहेवियरल म्हणजे आपल्याकडे आपल्या वर्तनावरून आपल्याला मिळालेली माहिती. तर हे जे काही 4 घटक आहेत या 4 घटकांवर आपला मेंदू प्रक्रिया करतो. म्हणजे कॉन्टेंटवर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर तिसरं डायमेन्शन जे त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे प्रॉडक्ट्स म्हणजे उत्पादन किंवा निर्गम. आता इथे या क्यूबची जी उंची आहे, हाईट ऑफ क्यूब, तिथे प्रॉडक्ट्स आहे बघा. आणि ह्या प्रॉडक्ट्सचे 1, 2, 3, 4, 5, 6 घटक आहेत: युनिट्स, क्लासेस, रिलेशन्स, सिस्टम्स, ट्रान्सफॉर्मेशन्स, इम्प्लिकेशन्स. आता त्यांचा अर्थ आपण समजून घेऊया. बघा, प्रॉडक्ट्समध्ये 6 घटक आहेत, 6 प्रकार आहेत. युनिट्स म्हणजे एखादा छोटा घटक आपण आपल्याला मिळालेला किंवा आपण तयार केलेला. क्लासेस म्हणजे एखादी श्रेणी, एखादा प्रकार. रिलेशन्स म्हणजे नातेसंबंध किंवा इतर ज्या गोष्टी आपण एकमेकांना रिलेट करतो, एकमेकांशी जोडतो, ते सगळे संबंध. सिस्टम्स म्हणजे यामध्ये एखादी प्रणाली तयार होते. माहितीची प्रणाली असेल, नातेसंबंधांची प्रणाली असेल, वर्तनाची प्रणाली असेल, ज्या 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 काही या माहितीवर प्रक्रिया केल्यानंतरच्या प्रणाली तयार होतात त्या. ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणजे जे काही परिवर्तन घडतं प्रक्रिया केल्यानंतर. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने असेल, वर्तनातील परिवर्तन असेल, बोलण्यातील परिवर्तन असेल, शिक्षणातून आलेलं परिवर्तन असेल. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर 6वा घटक आहे इम्प्लिकेशन्स म्हणजे परिणाम. जे जे काही आपण प्रक्रिया करतो त्या प्रक्रियेनंतर जे परिणाम मिळतात ते आहे इम्प्लिकेशन. तर अशा प्रकारे प्रोडक्टचे हे 6 घटक आहेत. म्हणजे ह्या मॉडेलमध्ये ऑपरेशन्सचे 5 घटक आहेत, कॉन्टेंटचे 4 घटक आहेत आणि प्रॉडक्ट्सचे 6 घटक आहेत. पुढे या सगळ्या घटकांचा गिलफोर्डने गुणाकार केला. ऑपरेशन्स इंटू कॉन्टेंट इंटू प्रॉडक्ट्स, 5 गुणिले 4 गुणिले 6, त्याचा गुणाकार आहे 120. आणि मग पुढे गिलफोर्ड यांनी असा निष्कर्ष सांगितला की मानवी बुद्धिमत्ता ही 120 वेगवेगळ्या घटकांनी बनलेली असते. आणि म्हणून बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. कोणत्या मानसशास्त्रज्ञांच्या मते मानवी बुद्धिमत्ता ही 120 घटकांनी बनलेली असते, किंवा गिलफोर्ड यांच्या मते मानवी बुद्धिमत्ता ही किती घटकांनी बनलेली असते? तर 120 घटकांनी किंवा 120 वेगवेगळ्या बौद्धिक क्षमतांनी बनलेली असते. आणि या क्षमता 3 डायमेन्शनच्या किंवा 3 घटकांच्या संयोगातून तयार होतात: ऑपरेशन्स, कॉन्टेंट आणि प्रॉडक्ट. नंतर त्यांनी सुधारित आवृत्ती जी प्रसिद्ध केली गिलफोर्ड यांनी, त्यामध्ये त्यांनी बिहेवियर हा एक घटक ऍड केला.
आणि मग त्यांनी पुढे असे सांगितलं की मानवी बुद्धिमत्ता ही 150 वेगवेगळ्या बौद्धिक घटकांनी बनलेली असते. तशा प्रकारे गिलफोर्ड हा यांचा सिद्धांत आहे. गिलफोर्ड यांचा हा सिद्धांत आहे. त्यानंतर पुढचे जे सायकोलॉजिस्ट आहेत एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत मांडला. मल्टिपल थेअरी ऑफ इंटेलिजन्स. एडवर्ड थॉर्नडाईक यांना आपण अभ्यासलं आहे एकदम पहिल्या व्हिडिओमध्ये. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी आपला वर्तनावरचा सिद्धांत मांडलेला होता, प्रयत्न आणि प्रमाद पद्धती किंवा ट्रायल अँड एरर मेथड. आणि त्यांनी शिकण्याचे 3 नियम सांगितले होते: सज्जतेचा नियम किंवा तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. त्याच एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेवर देखील अभ्यास केला आणि बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत किंवा मल्टीफॅक्टर थेअरी ऑफ इंटेलिजन्स हा आपला सिद्धांत सांगितला. त्यांच्या मते बुद्धिमत्ता ही एकच सामान्य क्षमता नाही, असं ते का म्हणाले? कारण स्पियरमन यांनी जी घटक सर्वांसाठी कॉमन आहे, जनरल फॅक्टर सर्वांसाठी कॉमन आहे असं सांगितलं होतं, त्या स्पियरमन यांच्या सिद्धांताला एडवर्ड थॉर्नडाईक यांनी विरोध केला आणि ते असं म्हणाले की अशा प्रकारची एकच सामान्य क्षमता बुद्धिमत्तेमध्ये नसते, तर बुद्धिमत्ता ही अनेक मानसिक क्षमतांचा समूह आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या थेअरीला मल्टीफॅक्टर थेअरी असं नाव दिलं. त्यांचं मत असं आहे की बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र मानसिक क्षमतांनी बनलेली आहे. त्यांच्या सिद्धांताची मुख्य वैशिष्ट्ये कोणती? तर त्यांनी सामान्य क्षमतेला विरोध केला. स्पियरमन यांनी सांगितलेल्या जी फॅक्टरला त्यांनी विरोध केला, ते म्हणाले की अशा प्रकारचा कॉमन फॅक्टर नसतो. तर त्यांच्या मते मानसिक क्रियेसाठी ज्या काही वेगवेगळ्या क्षमता लागतात, कोणतीही कृती करण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या क्षमता लागतात, त्या सगळ्या क्षमतांचा संच म्हणजे बुद्धिमत्ता. त्यांच्या सिद्धांताचं दुसरं वैशिष्ट्य आहे अनेक स्वतंत्र घटक. त्यांचं असं म्हणणं आहे की बुद्धिमत्ता ही अनेक असंख्य स्पेसिफिक फॅक्टर्सनी, स्पेसिफिक एलिमेंटनी, स्वतंत्र घटकांनी बनलेली असते. त्या सगळ्या घटकांचं एकत्रीकरण झालेलं असतं आणि हे सगळे घटक एकत्रितपणे काम करतात. त्यांच्या सिद्धांताचं तिसरं वैशिष्ट्य आहे कार्यानुसार क्षमता. वेगवेगळ्या कामांसाठी बुद्धिमत्तेचे वेगवेगळे घटक काम करतात. काही काम करण्यासाठी बुद्धिमत्तेचे काही घटक एकत्र येतात, त्यांचं एक कॉम्बिनेशन तयार होतं आणि मग आपण ते काम करू शकतो. अशा प्रकारे त्यांची या सिद्धांताची ही वैशिष्ट्ये आहेत. आणि त्यांनी बुद्धिमत्तेचे 3 प्रकार सांगितलेत. अमूर्त बुद्धिमत्ता. अमूर्त बुद्धिमत्ता म्हणजे काय? अबस्ट्रॅक्ट इंटेलिजन्स, अबस्ट्रॅक्ट थिंकिंग. यामध्ये कल्पना, विचार, भावना, चिन्हे, संकल्पना की ज्या गोष्टी आपल्या समोर मूर्त स्वरूपात नसतात, अमूर्त स्वरूपात असतात, अबस्ट्रॅक्ट असतात, तरी सुद्धा आपण त्या समजून घेतो, त्यावर काम करतो, अशा प्रकारची बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त बुद्धिमत्ता. दुसरा जो बुद्धिमत्तेचा प्रकार थॉर्नडाईक यांनी सांगितला, तो म्हणजे मूर्त बुद्धिमत्ता किंवा यांत्रिक बुद्धिमत्ता. मूर्त बुद्धिमत्ता किंवा यांत्रिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर मूर्त स्वरूपामध्ये वस्तू आपल्या समोर असतात, आपण त्या हाताळतो, आपण त्यांचं वर्गीकरण करतो, आपण त्या असेंबल करतो, आपण त्या सेपरेट करतो, ह्याला मूर्त बुद्धिमत्ता म्हणतात. उदाहरणार्थ फर्निचर तयार करणे, यंत्र तयार करणे, यंत्रांचं रिपेअरिंग करणे, विविध वस्तू असेंबल करून यंत्र तयार करणे, जोडणे म्हणजे यांत्रिक बुद्धिमत्ता. कॉन्क्रीट स्वरूपामध्ये आपल्या समोर घटक असतात आणि त्याच्यावर आपण काम करतो. त्यानंतर तिसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता थॉर्नडाईक यांनी सांगितली, ती म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर अशा प्रकारच्या व्यक्तींमध्ये समाजामध्ये व्यक्तींशी चांगले संबंध निर्माण करणं, सुसंवाद निर्माण करणं, सगळ्या प्रकारच्या व्यक्तींशी जुळवून घेणं, समाजामध्ये प्रभावीपणे वावरणं, या क्षमतांचा समावेश असतो. अशा प्रकारची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. तर अशा प्रकारच्या 3 प्रकारच्या बुद्धिमत्ता त्यांनी सांगितल्यात: अमूर्त बुद्धिमत्ता, मूर्त किंवा यांत्रिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता. ह्या 3 प्रकारच्या बुद्धिमत्ता त्यांनी सांगितलेल्या असल्या तरी त्यांची थेरी आहे
मल्टी फॅक्टर थेअरी ऑफ इंटेलिजन्स. म्हणजेच एडवर्ड थॉर्नडाईक यांनी काय सांगितलं, तर मानवी बुद्धिमत्ता ही अनेक घटकांनी बनलेली असते. अनेक घटकांचा, अनेक प्रकारच्या बुद्धिमत्तांचा समुच्चय म्हणजे बुद्धिमत्ता. त्यानंतर आपण पुढच्या घटकाकडे वळूया. एल एल थर्स्टन, लुईस लिओन थर्स्टन या मानसशास्त्रज्ञांनी आपला बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. त्यांचा बुद्धिमत्तेचा सिद्धांत आहे थेअरी ऑफ प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज, म्हणजे प्राथमिक मानसिक क्षमतांची बुद्धिमत्ता. मग या प्राथमिक मानसिक क्षमता म्हणजे काय, तर लुईस लिओन थर्स्टन यांनी 1930च्या सुमारास आपला हा दृष्टिकोन मांडला. हे अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहे. त्यांनी देखील स्पियरमन यांनी सांगितलेला जो जी घटक आहे याला विरोध केला. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक प्राथमिक मानसिक क्षमता असतात, ज्याला प्राथमिक मानसिक क्षमता किंवा प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज असं म्हणतात. या प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज एकत्र येऊन व्यक्तीची बुद्धिमत्ता तयार होते. मग या प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज किती आहेत, तर त्यांनी 7 प्रकारच्या प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज सांगितल्यात. या 7 प्रकारच्या प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज म्हणजे प्राथमिक मानसिक क्षमता. पहिला आहे शाब्दिक आकलन, व्हर्बल कॉम्प्रहेन्शन, म्हणजे शब्दांचे अर्थ समजून घेण्याची कला, भाषा वापरण्याची क्षमता, शब्दांचे आकलन करून घेण्याची क्षमता, ह्याला भाषिक आकलन, शाब्दिक आकलन असं म्हणतात. त्यानंतर दुसरी जी प्राथमिक मानसिक क्षमता आहे ती आहे शाब्दिक ओघ. शब्दांचे आकलन झाले की शाब्दिक ओघ, म्हणजे शब्द आपल्याला जलद व सहजपणे वापरता येतात, शब्दांची वाक्य तयार करता येतात. ऑन द स्पॉट आपल्याला जेव्हा व्यक्त व्हायचं असतं त्यावेळेला आपल्याला गरज असलेले शब्द लगेच आठवतात. ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला बोलता येतं, ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला व्यक्त होता येतं. याला वर्ड फ्लुएन्सी किंवा शाब्दिक ओघ असं म्हणतात. ह्यांची व्होकॅब्युलरी अधिक असते. त्यानंतर तिसरी प्राथमिक मानसिक क्षमता त्यांनी सांगितली संख्यात्मक क्षमता, न्यूमरिकल ॲबिलिटी, गणितीय क्षमता, आकडेमोड करण्याची क्षमता. एखाद्या व्यक्ती खूप लवकर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या क्रिया करू शकतो. गणितामध्ये वेगवेगळ्या गणितीय क्रिया त्या व्यक्तीला लवकर करता येतात. त्याला न्यूमरिकल ॲबिलिटी किंवा संख्यात्मक क्षमता असं म्हणतात. चौथी मानसिक क्षमता आहे अवकाशीय व्हिज्युअलायझेशन, म्हणजे स्पॅशियल व्हिज्युअलायझेशन. अवकाशातील वस्तूंची कल्पना करण्याची किंवा मानसिक प्रतिमा तयार करण्याची क्षमता. स्पेसमध्ये असे व्यक्ती कुठे काम करू शकतात, तर स्पेसमध्ये काम करू शकतात, रिसर्चर म्हणून काम करू शकतात, काल्पनिक ज्या काही आयडियाज असतात ते मांडण्याचं काम करू शकतात, प्रतिमा तयार करू शकतात. ह्याला अवकाशीय व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात. पाचवी मानसिक क्षमता आहे सहयोगी स्मृती, असोसिएटिव्ह मेमरी. जी काही माहिती आपण मिळवलेली आहे, जी काही माहिती आपण आपल्या मेमरीमध्ये साठवलेली आहे, ती माहिती एकमेकांशी असोसिएट करणं, त्या माहितीवर प्रक्रिया करणं, त्यातून नवीन माहिती तयार करणं, ती माहिती आठवण्याची जी क्षमता आहे त्याला सहयोगी स्मृती असं म्हणतात. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला हवं असतं त्यावेळेला त्या प्रकारची माहिती आपल्याला पटकन आठवते, त्याला असोसिएटिव्ह मेमरी किंवा सहयोगी स्मृती असं म्हणतात. त्यानंतर आकलन गती, परसेप्च्युअल स्पीड, माहिती जलद व अचूकपणे ओळखण्याची किंवा समजून घेण्याची क्षमता. कोणतंही वाक्य, कोणतीही माहिती वाचल्याबरोबर त्याचं लगेचच अंडरस्टँडिंग होतं, ती माहिती आपल्याला परसेप्ट होते, ही क्षमता म्हणजे आपली आकलन क्षमता. त्यानंतर 7वी मानसिक क्षमता आहे रिझनिंग, समस्या सोडवण्याची क्षमता, तार्किक विचार करण्याची क्षमता, नियम शोधण्याची क्षमता, नियमावरून तर्क करण्याची क्षमता. ही जी क्षमता आहे हिला रिझनिंग ॲबिलिटी किंवा तार्किक विचारसरणी असं म्हणतात.
तर थर्स्टन यांच्या मते या 7 ज्या आहेत त्या प्राथमिक मानसिक क्षमता आहेत. शाब्दिक आकलन, शाब्दिक ओघ, संख्यात्मक क्षमता, अवकाशीय व्हिज्युअलायझेशन, सहयोगी स्मृती, आकलन गती आणि तर्क, या 7 प्राथमिक मानसिक क्षमता आहेत. थर्स्टन यांनी जेव्हा त्यांचा हा सिद्धांत पुढे आणखी इम्प्रूव्ह केला, त्यावेळेला त्यांनी आणखी 2 क्षमता यामध्ये जोडल्या आणि त्याची संख्या 9 झाली. पण त्यांचा मेन जो सिद्धांत आहे त्यामध्ये या प्राथमिक मानसिक क्षमता 7 आहेत. तर थर्स्टन यांच्या मते बुद्धिमत्ता ही एकसंघ नसून 7 प्रमुख मानसिक क्षमतांचा समूह आहे आणि प्रत्येक क्षमतेचा स्वतंत्रपणे विकास शक्य आहे. एकत्रितपणे व्यक्तीची बुद्धिमत्ता ह्या 7 प्राथमिक मानसिक क्षमतांनी तयार होते. ह्या ज्या काही प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज आहेत, 7 प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज एकत्र येऊन व्यक्तीची बुद्धिमत्ता तयार होते. तर अशा प्रकारे थर्स्टन यांनी आपला हा सिद्धांत मांडला, ज्याच्यामध्ये 7 प्रमुख घटक म्हणजेच 7 प्रमुख प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज ह्या महत्वाच्या आहेत. चार मानसशास्त्रज्ञांचे बौद्धिक विकासाचे सिद्धांत आपण अभ्यासलेत. थोडक्यात आपण त्याचा रिव्ह्यू घेऊया. चार्ल्स पियरमन यांनी बुद्धिमत्तेचा 2 घटक सिद्धांत, 2 फॅक्टर थेअरी सांगितली, जी फॅक्टर आणि एस फॅक्टर. जे.पी. गिलफोर्ड यांनी स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट मॉडेल हा सिद्धांत मांडला आणि त्यांनी असं सांगितलं की मानवी बुद्धिमत्ता ही 120 बौद्धिक क्षमतांनी किंवा 120 घटकांनी बनलेली असते. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत सांगितला. बुद्धिमत्ता ही अनेक विविध घटकांनी बनलेली असते. आणि एल थर्स्टन यांनी असं सांगितलं की बुद्धिमत्ता ही 7 प्राथमिक मानसिक क्षमतांचा समुच्चय आहे. अशा प्रकारे ह्या 4 मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले सिद्धांत आपण आज अभ्यासलेत. मागच्या वर्षी नाही, 10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या टीईटी परीक्षेमध्ये पेपर 1 व पेपर 2 मध्ये कॉग्निटिव्ह सायकोलॉजीवर जे प्रश्न विचारले गेलेत ते आज आपण पाहूयात. पहिला प्रश्न, हवार्ड गार्डनर यांच्या मते व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या साह्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात? बघा, ऑप्शन्स आहेत: व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, शाब्दिक बुद्धिमत्ता, तार्किक व गणितीय बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. बघा, प्रश्नामध्ये आपल्याला फोकस कशावर करायचा आहे की व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने, यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात. म्हणजे काय, तर त्यासाठी व्यक्तीने स्वतःला ओळखायला हवं. आपल्याला काय चांगलं येतं, आपण काय करू शकतो, आपले विचार कोणते आहेत. म्हणजे ही बुद्धिमत्ता कोणती आहे, तर इंट्रापर्सनल, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. अशा प्रकारच्या व्यक्ती सदैव आनंदित असतात, प्रत्येक समस्येला तोंड देतात, समाधानी असतात, यशस्वी असतात. म्हणून योग्य उत्तर आहे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. दुसरा प्रश्न, पियाजे यांच्या मते कौमार्यावस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कौमार्यावस्थेचे वैशिष्ट्य नाही? ऑप्शन्स आहेत: कौमार्यावस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे, बरोबर. दुसरा ऑप्शन आहे कौमार्यावस्था हा बदलाचा कालखंड आहे, बरोबर. तिसरा ऑप्शन आहे कौमार्यावस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे, बरोबर. आणि चौथा ऑप्शन आहे कौमार्यावस्था ही समस्या वय आहे, हेही बरोबर आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर बघा, कौमार्यावस्था संक्रमणाचा कालखंड बरोबर आहे,
बदलाचा कालखंड आहे, पण वास्तवतेचा कालखंड नाही. म्हणजे योग्य उत्तर काय आहे की कौमार्यावस्था हा वास्तवतेचा कालखंड नाही, हे उत्तर बरोबर आहे. कारण हे कौमार्यावस्थेचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्त तर्कावस्था असेही म्हणतात, ती विकासावस्था साधारणपणे टिंबटिंब वर्ष वयापर्यंत असते. ऑप्शन आहेत 0 ते 2, 2 ते 7, 7 ते 11 आणि 11 वर्षानंतर. बघा, मूर्त क्रियाकाळ अवस्था ही तिसरी अवस्था होती आणि तिसऱ्या अवस्थेचा कालावधी काय आहे? 7 ते 11. म्हणजे योग्य उत्तर आहे 7 ते 11. पाचवा प्रश्न, बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय, असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकजिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले, जे आपण आजच अभ्यासले? ऑप्शन्स आहेत थर्स्टन, स्पियरमन, थॉमसन, बिने. योग्य उत्तर आहे थर्स्टन. सहावा प्रश्न आहे, अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता टिंबटिंब हा आहे. स्पियरमन, थॉर्नडाईक, पॅवलॉव, स्किनर. बघा, अभिजात अभिसंधान म्हणजे क्लासिकल कंडिशनिंग. क्लासिकल कंडिशनिंगचा पुरस्कर्ता आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यासलाय. क्लासिकल कंडिशनिंग म्हणजे पॅवलॉव. त्यामुळे योग्य उत्तर आहे पॅवलॉव. तर अशा प्रकारचे प्रश्न हे मानसशास्त्रातील जे काही सिद्धांत आहेत, मग ते वर्तनावरील सिद्धांत असतील, बौद्धिक विकासाचे सिद्धांत असतील, सामाजिक विकासाचे सिद्धांत असतील, त्यावर अशा प्रकारचे कॉन्सेप्च्युअल प्रश्न येतात आणि ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे आपल्या त्या कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर आपल्याला उत्तर लिहिणे सोपे असते. आज आपण ज्या काही 4 सिद्धांत अभ्यासलेत, त्यामध्ये चार्ल्स पियर्सनचा सिद्धांत आहे, बुद्धिमत्ता ही 2 घटकांनी बनलेली असते. त्यानंतर गिलफोर्डचा सिद्धांत आहे, बुद्धिमत्ता ही 120 विविध घटकांनी बनलेली असते. त्यानंतर एडवर्ड थॉर्नडाईक यांचा सिद्धांत आहे, बुद्धिमत्ता बहुघटकांनी बनलेली असते. आणि एल थर्स्टन यांचा सिद्धांत आहे, बुद्धिमत्ता ही 7 प्राथमिक मानसिक क्षमतांनी बनलेली असते. तर अशा प्रकारे आज आपण 4 मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले बुद्धिमत्तेच्या विकासाचे सिद्धांत अभ्यासलेत. मला असं वाटतं की आपण सर्वांनी हा व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल आणि ह्याच्यामध्ये जे काही बुद्धिमत्तेचे सिद्धांत सांगितलेले आहेत, बौद्धिक विकासाचे सिद्धांत सांगितलेले आहेत, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील इतक्या सोप्या पद्धतीने मी हे सगळंच तुमच्या समोर सादर केलेलं आहे. आणि हे जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं आणि अभ्यासलं तर मला असं वाटतं ह्याच्यावरती कुठलाही प्रश्नपत्रिकेमध्ये जरी आला तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल याची खात्री आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले बौद्धिक विकासाचेच सिद्धांत अभ्यासणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा, खुश राहा. थँक्यू.